गेल्या तासाला आपण ह्या तिसऱ्या अध्यायाच्या अशा भागाकडे आलो होतो की जिथे भगवंतानी जे काही अर्जुनाला त्यांना सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलं. ऐसे समस्त सूर शिरोमणी बोलिले देव शारद पाणी तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. इथपर्यंत आपण आलो होतो. म्हणजे अर्जुन म्हणतोय की देवा मला काहीतरी विचारायचं आहे, मला विनवणी म्हणजे मी विनंती करतो की मला काहीतरी तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे, ते तुम्ही मला सांगावं. आणि तो अशा प्रकारे म्हणतो पहा 31 योगी 230 जास्त 231 योगी नाही 30 झाल्या 230 पर्यंत आपण आलो. आता 231 योगी आपण पाहतोय की जिथे अर्जुन आता म्हणतोय देवांना असं भगवंतांना असं, हे जे तुम्ही सांगितले ते सकळ कीर म्या परिसले परी आता हुसेन काही आपुले अपेक्षित. म्हणजे भगवंता तो म्हणत नाही, अर्जुन म्हणत नाही, त्याच्या दृष्टीने अजून तो कृष्णच आहे, श्रीकृष्णच आहे. आपण गीतेमध्ये त्याला भगवंत म्हणतोय. त्याला भगवंतांचं खरं स्वरूप हे पुढे कळणार आहे 11व्या अध्यायानंतर. आणि ते असं काही कळणार आहे की त्याला म्हणणार आहे, तो म्हणतोय त्या ठिकाणी की अरे काय मी तुझ्याशी मित्रासारखा वागलो, वाटेल ते बोललो, किती माझ्या हातून चुकलं, तू कोण आहेस हे आज मला कळलं, हे तिथे तो म्हणतो विश्वदर्शन झाल्यानंतर. तर तोपर्यंत आता त्याच्या दृष्टीने हा श्रीकृष्ण आहे. अर्थात श्रीकृष्ण असला तरी सुद्धा ह्या पांडव कौरव ह्या सर्वांनाच ही गोष्ट ज्ञात होती की ह्या व्यक्तीमध्ये, श्रीकृष्ण या व्यक्तीमध्ये काही वेगळे गुण आहेत की जे सामान्य माणसाचे नाही आहेत. असे काही गुण आहेत याची नक्कीच त्यांना जाण होती. पण आता या ठिकाणी ते अर्जुन त्यांना असं म्हणतोय की हे जे तुम्ही सांगितलंय ते सकळ कीर म्या परिसले म्हणजे मी ऐकलं. कीर म्हणजे नीट ध्यान देऊन, ध्यानपूर्वक मी ते सगळं ऐकलं. जे काही तुम्ही सांगितलं ते सगळं मी अगदी नीट ऐकलेलं आहे, ध्यानपूर्वक मी ऐकलेलं आहे. परी आता हुसेन काही आपुले अपेक्षित म्हणजे आता मी तुम्हाला माझ्या मनामध्ये आलेली एक शंका विचारणार आहे की ज्याचं उत्तर अपेक्षित म्हणण्यामध्ये हा भाव आहे की ज्याचं उत्तर तुम्ही द्यावं ही माझी अपेक्षा आहे. मला हे समजावून घ्यायचं आहे. कारण अर्जुन काही असा नाही की नुसतं कोणीतरी सांगितलं आपण ऐकलं, अशा प्रकारचं तो नाही आहे. तो इतकं ध्यानपूर्वक ऐकतो सगळं की त्याला त्याच्यातून काही नवीन विचार निर्माण होतात आणि म्हणून तर गीता पुढे जाते. नाही तर गीता दुसऱ्या अध्यायानंतर संपली असती. तसं झालेलं नाही. असे हे अर्जुनाचे सगळे ह्या गीतेमधले प्रश्न आहेत. आणि आता तो विचारतोय की आता तो म्हणतोय की मला काहीतरी अपेक्षित आहे आणि ते मी तुम्हाला विचारणार आहे, मला तुम्ही उत्तर द्यावं. आणि आता पुढे आपण म्हणजे 36वा श्लोक झाल्यानंतरच्या ज्या ओव्या आहेत तिथे आपण जातो. 232 ओवी आपण पाहतो आणि पुढे सगळ्या ओव्या आपण पाहतो. तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियांचीही स्थिती भ्रंशे मार्ग सांडूनी अनारिसे चालत देखो. म्हणजे या ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे की देवा हे असं कसं घडतं की ज्यांना
आतापर्यंत लक्षात घ्या की भगवंतानी अर्जुनाला ज्ञानी माणूस कर्म कसं करतो आणि अज्ञानी माणूस कर्म कसं करतो हे पूर्णपणे समजावून सांगितलंय, जे आपण आता ह्याच्या आधीच्या भागामध्ये पाहिलं. आणि ते अर्जुन म्हणतो मला सगळं समजलं, पण माझ्या मनामध्ये अशी शंका आली की ज्ञानी माणूस जर अशा प्रकारे कर्म करतो की स्वतःचा जो धर्म आहे म्हणजे स्वधर्म, स्वतःचं कर्तव्य त्याचं आचरण तो करतो, परधर्माचं आचरण तो करत नाही. स्वधर्माचं आचरण सुद्धा अशा प्रकारे करतो की ज्याच्यामध्ये कर्तृत्वाचा मद नाही आणि कर्मफळाची आकांक्षा नाही. अशा प्रकारे जे काही कर्म केल्यानंतर जे काही सिद्धीला जाईल किंवा न जाईल, जे काही घडेल त्याचा समत्व भावनेने जो स्वीकार करतो तो ज्ञान. असं आतापर्यंत त्या अर्जुनाला त्यांनी सांगितलेलं आहे. आता असं असताना म्हणजे ज्ञानी माणसांनी असं अशा प्रकारे वर्तन करायचं असतं, हे सगळं तुम्ही जे सांगितलं ते खरं असेल तर मग असं का होतं की काय होतं, जे ज्ञानियांची ही स्थिती भ्रंशे मार्गू सांडूनी अनारिसे चालत देखो. म्हणजे ज्ञानी माणूस सुद्धा काही वेळेला अशा प्रकारे वर्तन करतो की त्याची जी स्थिती आहे, ज्या अवस्थेला तो पोचलेला आहे, ज्ञानपूर्ण अवस्थेला ज्या तो पोचलेला आहे त्या अवस्थेकडून भ्रंशे म्हटलंय. म्हणजे तिथून तो त्याचा अपभ्रंश किंवा तो अधपतन त्याचं होतं, तो अधपतीत होतो. अशी परिस्थिती का होते की ज्या प्रकारे त्याने वर्तन करायचंय त्या प्रकारे न करता, त्या स्थितीला न राहता तो चुकीच्या मार्गाला जातो. मार्गू सांडूनी अनारिसे चालत देखो. म्हणजे अयोग्य अशा मार्गाने तो चालायला लागतो, जो मार्ग त्याचा नाही, ज्ञानी माणसाचा नाही. अज्ञानी माणूस त्या मार्गाने गेला तर आपल्याला समजू शकतं, पण ज्ञानी माणूस जर त्या मार्गाने वर्तन करायला लागला तर ते कसं काय, मग असं का घडतं? असं तर दिसतं जगामध्ये की असं घडत असतं. आणि पुढे त्यांनी म्हटलंय सर्वज्ञही जे होती हे उपायही जाणती, तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे. म्हणजे जे सर्वज्ञ आहे, सर्व प्रकारचं ज्ञान आहे आणि उपायही जाणती, ह्याचा अर्थ असा की आपण ज्या अवस्थेला पोचलेलो आहोत तिथून आपण अधपतित होऊ नये म्हणून आपण कसं नियंत्रण केलं पाहिजे ते सुद्धा ते जाणतात. उपाय ह्याचा अर्थ तो, त्यांना नियंत्रण कसं करायचं हे सुद्धा माहिती असतं. स्वतःवरती नियंत्रण ते राखू शकतात, ते त्यांना माहिती असतं कसं करायचं ते. अशी माणसं सुद्धा तेही परधर्मे व्यभिचरती. म्हणजे परधर्माचं, जो धर्म त्यांचा नाही त्या परधर्माचा स्वीकार ते करतात, स्वधर्म टाकून देतात, परधर्म स्वीकारतात. कवणे गुणे. असं कशामुळे होतं, काय कारण आहे त्याचं, हे कशामुळे होतं? आणि पुढे हे समजण्यासाठी अर्जुन सुद्धा किती सुंदर उदाहरण देतोय या ठिकाणी. म्हणजे ज्ञानदेवाने दिलेलं उदाहरण आहे अर्जुनाच्या तोंडी की बीजा आणि भूसा अंधू निवाडू नेणे जैसा, नावेक देखणाही तैसा बरळे. म्हणजे बीजा आणि भूसा म्हणजे दाणा आणि दाण्यावरचा कोंडा. बीजा आणि भुसा म्हणजे दाणा आणि दाण्यावरचा कोंडा. हे वेगळं करणं हे अंध माणसाला जमणार नाही. हे आपण समजू शकतो की जो अंधच आहे त्याला बिचारायला दिसत नाही,
तो कसं काय हे सगळं निवडून काढेल? किंवा आपण आता आपल्या धान्यामध्ये काही दगड असतात, काय असतं, ते निवडणं ज्याला म्हणतो, ते निवडण्याची कृती हा अंध माणूस करू शकत नाही, हे आपल्याला समजू शकतं. पण नावेक देखणाही तैसा बरळे का पा, म्हणजे जो देखणा हा शब्द आधी गेलाय, आठवतं? देखणा म्हणजे काय? डोळस. डोळस आंधळ्याला दिसत नाही, पण जो माणूस डोळस आहे त्यालाही ते करता येऊ नये. म्हणजे हे दोन वेगळं करणं, निवडणं, म्हणजेच योग्य काय, अयोग्य काय, सार काय, असार काय, हे वेगळं करणं हे त्यालाही जमू नये. जो डोळस आहे, म्हणजे डोळस कुठल्या अर्थाने आहे की डोळस म्हणजे ज्ञानी. ज्ञानी, कारण तो ज्ञानी माणसाबद्दल बोलतोय ना, तर जो ज्ञानी आहे, जो देखणा आहे म्हणजे डोळस आहे, तो बरळे म्हणजे अयोग्य मार्गाने जाणं. बरळे हाही शब्द येऊन गेलेला आहे की तो असा अयोग्य मार्गाने जातो. का पा, म्हणजे असं का रे बाबा घडतं, ह्याचं कारण काय? आणि त्याच्यानंतर आता मधल्या काही थोड्या ओव्या सोडते, कारण तेच पुन्हा पुन्हा वेगळ्या प्रकारे सांगितलंय. एकदम 38वी ओवी घेते, 238वी. अर्जुनाच्या तोंडचाच विचार आहे की ती 238वी ओवी. ऐसा नाही, काय आहे माहिती का, मी 38वी म्हणते कारण मी दांडेकरांचं पुस्तक वापरते, त्यानुसार ही 238वी ओवी आहे. काही ओव्यांचे क्रमांक निरनिराळ्या पुस्तकांमध्ये वेगळे आहेत. तुम्ही कुठलं पुस्तक वापरताय मला माहीत नाही, तर त्यामुळे तुम्ही ही ओवी कुठली आहे मी सांगते ते बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मी काय कुठल्या ओवीबद्दल बोलते. अगदी पुढचा जो श्लोक आहे ना, त्या श्लोकाच्या अलीकडची ही ओवी आहे. आणि तिथे त्याने असं म्हटलंय, अर्जुन म्हणतोय, ऐसा बलात्कारू एकू दिसे तो कवणाचा एथ आग्रह असे, हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे. म्हणजे ऐसा बलात्कारू, बलात्कार हा शब्द आधीही एकदा येऊन गेलाय, जिथे मी सांगितलं होतं की बलात्कार म्हणजे बळजबरी किंवा जबरदस्ती, कोणीतरी ओढून खेचून घेणं त्या मार्गाला, कोणीतरी त्या मार्गाला खेचून घेणं, बलात्कार करणं. बलात्कार हा एरवी आपण वापरतो शब्द, तोही जबरदस्ती ह्या अर्थानेच आलेला आहे. तर ऐसा बलात्कारू एकू दिसे, म्हणजे हे जे घडतं की ज्ञानी माणूस सुद्धा असा जो वागतो, तो काहीतरी त्याच्यावरती जबरदस्ती होते असं दिसतंय, असं वाटतंय. काहीतरी असं घडतंय की जे त्याला अयोग्य मार्गाकडे खेचून घेतं. काहीतरी अशी एक शक्ती असली पाहिजे की अयोग्य मार्गाकडे त्याला खेचून घेतं. आणि म्हणून पुढे तो म्हणतो, तो कवणाचा येथ आग्रह असे, म्हणजे ही जबरदस्त. आग्रह हा शब्द पुन्हा त्या बलात्कार ह्याच अर्थाने वापरलाय. आग्रह म्हणजे कोण ही जबरदस्ती करतं, कोण असं ओढून त्याला अयोग्य मार्गाला नेतं ज्ञानी माणसाला, ही जबरदस्ती करणारा कोण आहे, हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे. मला कृष्णा, मला तू हे सांग. आता आपण पुढे जातो आणि या ठिकाणी आता 37व्या श्लोकानंतरच्या ओव्या आपण पाहतो. ऋषिकेश शब्दाची फोड कळली का? म्हणजे कृष्णाचं नाव आहे ऋषिकेश. हो, पण म्हणजे ऋषिकेश ह्या शब्दाला वेगवेगळे अर्थ आहेत, पण त्यातला सर्वात महत्त्वाचा आणि जो या ठिकाणी अगदी आपण कायमच लक्षात ठेवावं असा अर्थ जो आहे तो म्हणजे ऋषिक ह्याचा अर्थ इंद्रिय.
इंद्रिय, इंद्रियांचा ईश, इंद्रियांचा ईश म्हणजे इंद्रियांवरती नियंत्रण ठेवणं हे दुसऱ्या कोणाला जमत नाही, जे ऋषिकेशाला जमत. लक्षात आलं? त्याला ईश म्हटलंय, इंद्रियांचा ईश आहे तो. सगळी इंद्रिय त्याच्या ताब्यात आहेत, त्याची सत्ता आहे इंद्रियांवरती. तो ऋषिकेश, तो ऋषिकेश. आणि हे विचारलं ते बरं झालं, कारण हे काय माहितीये का की खूप वेगवेगळी नावं कृष्णाची अर्जुनाची या ठिकाणी आली आहेत. बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसतं की बरोबर योग्य ते नाव त्या ठिकाणी वापरलं गेले, गीतेत सुद्धा आणि ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा. आणि हे मी मुद्दाम सांगते की मी एका नाव कोणाचं घेत नाही, पण मी एका अगदी फार नामवंत अशा कोणाची गीतेवरती व्याख्यानं होतात पुण्यामध्ये. त्यांची आता माहीत नाही मला, पण बालगंधर्वमध्ये होत असत त्यांची व्याख्यानं, आणि गीतेच्या सगळ्या अध्यायांवरती ते बोलत असत. म्हणजे एका वेळेला या अध्यायातले इतके श्लोक एका दिवशी, मग असं करत करत काहीतरी एक आठवडाभर अशी ती व्याख्यानं चालायची. तर मी 1-2 वेळाच त्या व्याख्यानांना गेले होते. पुढे न जाण्याचं कारण, अर्थात मी नंतर इथे नव्हतेही, माझे आजार वगैरे हे सगळं हा भाग वेगळा, पण मला जावंसंही नंतर वाटलं नाही. ह्याचं म्हणजे मी कुठलाही मला स्वतःला फार मोठेपणा घेते असं नाही, पण ह्या संदर्भामध्ये मला त्याचा उल्लेख करावासा वाटतो की तिथे त्या जे कोणी वक्ते किंवा वक्त्या ज्या कोण होतंय त्यांनी अशी ही जी वेगवेगळी नावं गीतेमध्ये कृष्णाची आणि अर्जुनाची आलेली आहेत, त्याचा उल्लेख करताना इतकं त्याचं इतकं म्हणजे काही म्हणजे त्याला अर्थच नाही अशा प्रकारचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं की ते म्हणजे मला अजून ते शब्दही आठवतात की त्या म्हणाल्या की हे समजा एखाद्या माणसाचं नाव संजय असेल तर कोणी त्याला संजय म्हणेल, कोणी त्याला संज्ञा म्हणेल, कोणी त्याला संजू म्हणेल वगैरे वगैरे. असं जसं आपण वेगवेगळ्या प्रकारे एकाच माणसाला हाका मारतो तशी ही बघा मी का सांगितलं की हे स्पष्टीकरण त्यांच्याकडनं मला अजिबात अपेक्षित नव्हतं की असं बोलावं की जिथे अख्खं बालगंधर्वचा हॉल भरलेला आहे, अत्यंत हाय फाय सुशिक्षित वर्ग जिथे सगळा जमलेला होता, अशा ठिकाणी हे स्पष्टीकरण त्यांनी दिलं की असं आपण जसं एका माणसाला वेगवेगळ्या नावाने हाका मारतो तशी ही वेगवेगळी नावं आलेली आहेत. बघा या प्रत्येक नावाला वेगळे वेगळे अर्थ आहेत आणि त्या विशिष्ट संदर्भामध्ये ते नाव ज्या वेळेला काही ठिकाणी अच्युत म्हटलंय, अच्युत म्हणजे जो आपल्या ह्याच्यापासून च्युत होत नाही, आपल्या स्थितीपासून जो कधी च्युत होत नाही तो अच्युत. आणि बरोबर अशा ठिकाणी ज्ञानदेवांनी सुद्धा आणि गीतेमध्ये सुद्धा अशा नावांचा तो वापर आहे. असा इतकं साधं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आणि एकदम माझं सगळं मनच उतरलं की नाही बाबा आपण नाही ऐकली तरी चालते ही व्याख्यानं असं वाटलं मला. पण हे विचारलं तर चांगलं केलं, आपण हे समजावून घ्यायचं असतं. आणि ऐकलाच नव्हता आम्ही, म्हणजे मी ऐकलाच नव्हता. हां, ऋषिक म्हणजे इंद्रिय. असे बरेच अर्थ आहेत, काही म्हणजे एकाच नावाचे सुद्धा वेगवेगळे अर्थ आहेत. जाऊ दे आता त्याच्याबद्दल फार बोलत नाही, पण आता पुढे जाऊया. तर
आता हा भगवंत बोलतात ह्याच्या पुढे. भगवंत अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देत आहेत आणि ते फार महत्त्वाचं उत्तर आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी ह्या गोष्टीचं स्पष्टीकरण केलं आहे की असं का घडतं की ज्ञानसुद्धा असताना माणूस आपलं ज्ञान विसरतो आणि काहीतरी चुकीच्या मार्गाला जातो, काहीतरी अयोग्यचं वर्तन करतो. आपल्या संस्कृतीमध्ये अशी अनेक प्राचीन काळापासून अनेक ऋषीमुनींची उदाहरणं नाहीत का, की विश्वामित्र काय किंवा पराशर काय, हे केवढे नामवंत असे हे ऋषी की ज्यांनी केवढी मोठी साधना केलेली आहे आणि असे सुद्धा इतकी ज्ञानी माणसं सुद्धा काहीतरी मोहाला बळी पडतात. हे असं का होतं, असा हा प्रश्न आहे. आता ह्याचं उत्तर भगवंतांनी जे दिलंय ते कसं आहे पहा. तव हृदय कमळ आरामू जो योगियांचा निष्काम कामू तो म्हणत असे पुरुषोत्तमू सांगेन ऐक. म्हणजे आता हे सगळं पुन्हा भगवंताला दिलेली, श्रीकृष्णाला दिलेली वेगवेगळी हृदय कमळ आराम म्हणजे आपल्या हृदय कमळामध्ये जो आराम घेतो, म्हणजे आपल्यामध्ये ईश्वर असतो ना, आपल्या हृदयामध्ये ईश्वर असतो, त्या अर्थाने ते म्हटलेलं आहे. जो योगियांचा निष्काम कामू, हेही फार चांगलं आहे बरं का, नीट लक्षात घ्या. योगियांचा निष्काम कामू म्हणजे योगी कसे असतात, जे निष्काम असतात, ज्यांना काहीही कामना मनामध्ये नसते, ज्यांना काहीही मिळवायचं नसतं, असे जे योगी, निष्काम झालेले जे योगी, त्यांचा काम म्हणजे ईश्वर. त्यांचा काम म्हणजे त्यांना काय हवंय, लक्षात आलं, त्यांची इच्छा काय आहे. ज्यांना जे निरीच्छ झालेत, निष्काम झालेत, ते सुद्धा इच्छा करतात कशाची, तर आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हावी, आपल्याला आत्मदर्शन व्हावं, आपल्याला परमात्मदर्शन व्हावं, अशी त्यांची इच्छा असते. असा जो तो म्हणत असे पुरुषोत्तम, असा पुरुषोत्तम म्हणतो की सांगेन ऐक. मी आता तुला जे काही ऐकायचं आहे ते मी आता तुला सांगतो, ऐक. आता काय त्यांनी सांगितलंय तर तरी हे काम क्रोधू पाही जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताचा ठाई मानिजती. म्हणजे अरे बाबा, हे जे तू विचारतोयस ना की ज्ञानी माणसाला सुद्धा अयोग्य मार्गामध्ये कोण घालतं, कोण त्यांच्यावर अशी बळजबरी करतं, तर काम आणि क्रोध. काम आणि क्रोध. काम म्हणजे मला हे हवंय, ही इच्छा, आणि किंवा मला हे नकोय, ही इच्छा. जसं अर्जुनाला मला युद्ध करायचं नाही ही त्याची इच्छा होती, म्हणजे नको असणं ही सुद्धा इच्छा आहे. ज्याला पूर्वी आपण पाहिलेल्या भागामध्ये रागद्वेष म्हटलेलं आहे, आठवत असेल तुम्हाला. तर काम ह्याच्यामध्ये हे दोन्ही येतं, हवं असणं आणि नको असणं. आणि मग त्याच्या बरोबरीने काय तर क्रोध. कारण जर समजा जे आपल्याला हवंय ते मिळालं नाही किंवा जे नको आहे ते आपल्याला करावं लागलं किंवा तेच आपल्याला मिळालं, तीच परिस्थिती आपल्या जीवनात आली, तर मग क्रोध. तर कामाच्या बरोबर क्रोध येतोच. तर त्यांनी असं म्हटलंय ईश्वर भगवंतानी की हे काम कोणाचं आहे, तर काम आणि क्रोध ह्यांचं आहे. आणि हे काम क्रोध कसे आहेत, जया ते कृपेची साठवण नाही.
म्हणजे ज्यांच्या मनामध्ये कोणाबद्दलही काही दया ही वृत्तीच नाही, की हा बाबा एवढा ज्ञानी आहे, याच्यावर आपण काहीतरी दया करावी, ह्याच्यापासून तरी आपण दूर राहावं, नाही, त्यांना कोणाबद्दलही काही दया माया हा प्रकार नाही, कृपा नाही. साठवणं म्हणजे त्या लवलेशही नाही, असं आपण म्हणतो ना, ज्यांच्यामध्ये दयेचा लवलेशही नाही, हे कृतांताचा ठाई मानिजती. म्हणजे कृतांत ह्याचा अर्थ यम म्हणजे मरण. मरण यम, यमगृही किंवा यम येणं आपल्या जीवनामध्ये, ह्याचा अर्थ मरण येणं. तर कृतांत म्हणजे मरण. तर काम क्रोध हे आपल्याला ठार करतात, आपलं जीवन सगळं नष्ट करतात, असा त्याचा अर्थ आहे. आपलं सगळं जीवन, ज्ञानी माणसांचं सुद्धा जीवन ते नष्ट करून टाकतात. आता हे त्यांचं वर्णन आणखीन पुढे कसं केलंय पहा. पुढची 41वी त्याच्याच पुढची ओवी. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरांचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकजे. म्हणजे हे ज्ञाननिधीचे भुजंग, ह्याचा अर्थ असा की पूर्वीच्या काळी जमिनीच्या खाली संपत्ती ठेवत असत, आणि असे आज सुद्धा कित्येक घरं पाडल्यानंतर भिंतींमध्ये किंवा जमिनीच्या खाली अशी संपत्ती हंडेच्या हंडे पुरलेले आढळतात. तर अशी जी संपत्ती, तर इथे त्याला ज्ञाननिधी म्हटले. ज्ञानाची निधी, ज्ञानाचा निधी, ज्ञानाचा साठा. ज्ञाननिधीचे भुजंग, भुजंग म्हणजे साप. हा भुजंग का म्हटलंय, तर हे जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हे जमिनीच्या खाली पुरून ठेवलेली ही जी संपत्ती निधी असते, त्याच्यावरती कित्येक वेळेला साप वेटा घालून बसलेले असतात असं आढळतं. आणि त्यामुळे कोणी त्या ठिकाणी जात नाही, किंवा घर पाडायचं खणायचं तर भीती वाटते, कारण तो नाग आपल्याला दंश करेल अशा प्रकारची भीती वाटते. तर म्हणून इथे म्हटलंय की हे ज्ञाननिधीचे भुजंग, म्हणजे ज्ञानाचा हा जो निधी आहे, ज्ञानाचा हा जो सगळा साठा आहे, त्याच्यावरती बसलेले हे नाग आहेत, आणि ते आपल्याला म्हणजे त्या ज्ञानापर्यंत पोचूच देत नाही. लक्षात आलं? म्हणजे ज्ञानी माणूस सुद्धा अशा मार्गाला का जातो, तर हे भुजंग त्याला त्या निधीपासून दूरच करतो. तर ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरांचे वाघ म्हटले. म्हणजे काय, दरांचे दर म्हणजे दर्या, आपण म्हणतो ना दर्याखोर. तर ही जी दर्या असतात, त्या दर्या ह्या खूप सुंदर दिसतात बघा, लांबून पाहिलं ना तर इतकी सुंदर झाडं, कित्येक ठिकाणी सुंदर सुंदर निर्झर असे वाहत असतात. लांबून ते किती बघायला सुंदर दिसतं, असं वाटतं आपण जवळ जावं. पण काय असतं की तिथे वाघ असण्याची शक्यता असते, कारण त्या खोल दर्या असतात. तर अशा ठिकाणी वाघ असण्याची शक्यता असते. तर ह्याला काय म्हटलंय, जसं इथे ज्ञाननिधीचे भुजंग म्हटलंय, तसं इथे म्हटलंय विषय दरांचे वाघ, म्हणजे विषयांच्या दर्या. विषयांच्या दर्या म्हणजे कसं की विषय कसे माणसाला आकर्षित करतात ना, इंद्रियांचे विषय सगळे जे आहेत, हे बघावंसं वाटतं, ते खावंसं वाटतं, हा स्पर्श हवा वाटतो वगैरे वगैरे, हे सगळे विषय आहेत. तर हे विषय दरांचे वाघ म्हणजे त्या विषयांचा भोग आपण घ्यायला गेलो, जसं दरीत गेलं की वाघ आपल्याला खातील, तसं ह्या विषयांचा भोग आपण घ्यायला गेलो की ते वाघ जस खाऊन टाकतील, अशी ती परिस्थिती आहे. आणि त्यामुळे
कोणी जात नाही या ह्याच्यापासून दूर राहतात. आणि भजन मार्गीचे मांग म्हटलंय. तर मांग जो असतो हा मांग ही एक जात आहे. आणि ही जात ती पूर्वीपासून मांगांचं काम म्हणजे ज्या वेळेला कोणाची हत्या करायची असेल त्यावेळेला मांग बोलावला जातो. किंवा रानावनामध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना लुटून त्यांची हत्या करायची आणि त्यांच्याकडचं सगळं पळवायचं हे काम मांग करत असत. तर म्हणून भजन मार्गीचे मांग असं म्हटलंय. म्हणजे जी माणसं भजन मार्गाला लागलेली आहेत त्यांना हे मांग त्यांना नष्ट करून टाकतात. हे कामक्रोध त्यांना नष्ट करून टाकतात. आता त्याच्या पुढची एक ओवी सोडते कारण तशाच प्रकारचं वर्णन त्याही ओवीमध्ये आहे. त्याच्यानंतरची ओवी म्हणजे 43वी ओवी घेते. हे रजोगुण मानसाचे समूळ आसुरियेचे धायपण ययांचे अविद्या केले. नीट सगळं समजावून घ्या. हे रजोगुण मानसाचे म्हणजे मनामध्ये जो रजोगुण असतो, आपले सत्वगुण, रजोगुण आणि तमो. तर मनामधला जो रजोगुण असतो त्या रजोगुणातून कामक्रोध निर्माण होतात. त्या कामक्रोधांची निर्मिती कशी होते तर रजोगुणातून होते. बरोबर आहे ना की रजोगुण कसा असतो की आपल्याला हे मिळवायचं आहे, त्याच्यासाठी हा पराक्रम वाटतंय तितका पराक्रम करायची माणसाची तयारी असते, काही हालअपेष्टा काढायची तयारी असते, पण ते मिळवायचं आहे. तर ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणं हे रजोगुणाचं लक्षण असतं. आणि त्यामुळे त्या रजोगुणामुळे होतं काय की कामना आपोआपच हे आपल्याला हवं ही वृत्ती निर्माण होते. बरोबर आहे. रजोगुणी माणसामध्ये खूप कामना असतात. जो निष्काम झालेला आहे, जो सत्वगुणी आहे त्याच्यामध्ये कामना कमी असतात. जो रजोगुणी आहे त्याच्यामध्ये कामना सर्वात जास्त असतात. त्यामुळे कामना त्याच्यामध्ये आणि कामना आल्या की क्रोध आलं लक्षात. म्हणजे तर अशा प्रकारे हे रजोगुणी म्हणजे रजोगुण आणि कामक्रोध ह्यांचा संबंध काय आहे हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होतं की रजोगुण यांना निर्माण करतं कामक्रोधांना. आणि समूळ आसुरीयेचे म्हणजे यांचं मूळ काय आहे तर आसुरी वृत्ती. आसुरी वृत्ती वाईट राक्षसी वृत्ती. राक्षसी वृत्ती म्हणजे काही झालं तरी चालेल पण आपल्याला हे मिळालंच पाहिजे ही आसुरी वृत्ती. आपल्याला पुढे बराच पुढचा अध्याय आहे तो दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती असा अध्याय आपल्याला शिकायचा आहे. तर आसुरी म्हणजे सगळी वाईट प्रकारची सगळे गुण आणि दैवी संपत्ती म्हणजे सगळे चांगल्या प्रकारचे गुण. तर ह्या ठिकाणी जो उल्लेख केला आहे तो आसुरी संपत्तीचा उल्लेख केला आहे. संपत्ती ह्याचा अर्थ संपत्ती नव्हे गुण. गुण आसुरी वृत्ती. तर ह्यांचं मूळ जे आहे ते आसुरी वृत्तीमध्ये आहे. आणि धायपण ययांचे अविद्या केले. धायपण म्हणजे पालन पोषण. धायपण ययांचे म्हणजे यांचं पालन पोषण कोणी केलं अविद्येनी म्हणजे अज्ञानानी ह्यांचं पालन पोषण होतं. अज्ञानानी ह्यांचं पालन पोषण होतं. ज्ञान दूरच राहतं. ज्ञानी माणसाचं सुद्धा ज्ञान दूर राहतं. तो अज्ञानाच्या अंधकारामध्ये वावरायला लागतो आणि मग त्या अज्ञानामुळे ह्या वृत्तीचं ह्या कामक्रोधांचं जास्ती पालन पोषण होत राहतं.
पुढे काय म्हटलंय 44वी ओवी, हे रजाचे कीर जाहले परी तमासी पढियंते भले, तेणे निजपद या दिधले प्रमाद मोहो. नीट समजावून घ्या ही ओवी, नुसती वाचली तर काही कळण्यासारखी नाही आहे. नीट लक्षात घ्या. हे रजाचे कीर जाहले. आता रजानी याला, रजोगुणानी याला निर्माण केले, म्हणजे हे रजोगुणाच्या अगदी जवळचे, त्याचे पुत्र म्हणा. रजोगुणाचे हे पुत्र, त्याची ही संतती, रजोगुणाची ही संतती, काम क्रोध ही त्याची संतती रजोगुणाची. परी तमासी पढियंते भले, म्हणजे रजोगुणाची ही संपत्ती, पण तमोगुणाला ही फार जवळची वाटते. तमोगुणाला पढियंते भले याचा अर्थ की ही आपलीशी वाटते, अगदी आपल्या जवळची वाटते. तमासी पढियंते भले, म्हणजे तमोगुणाला हे फार जवळचे असतात. म्हणजे रजोगुण यांना निर्माण करतं आणि तमोगुणाला हे फार जवळचे असतात. आणि हे सगळं कसं त्यांनी सुंदर शब्दामध्ये मांडले पहा. तेणे निजपद या दिधले प्रमाद मोहो, म्हणजे ह्या तेणे म्हणजे ह्या तमोगुणानी, तेणे ह्याचा अर्थ या ठिकाणी त्याच्याबद्दल बोलतात, तमोगुणाबद्दल. तमोगुणानी आपलं निजपद म्हणजे आपलं सिंहासन म्हणा, आपली संपत्ती म्हणा, आपलं पद म्हणतो ना, माझं राजाचं पद राजाने त्याच्या मुलाला देणं, तसं हे आपलं पद तमोगुणानी आपलं निज म्हणजे आपलं स्वतःचं आपलं पद या दिधले, यांना दिलं. तमोगुणानी आपलं निजपद यांना दिलं. म्हणजे कसं आपण थोडं आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये हे आणूया की समजा हा एक अमुक ह्या माणसाचा पुत्र आहे आणि हा एक कोणीतरी त्याचा काका आहे, चुलता आहे, हा ह्याचा मुलगा, म्हणून ह्याच्यातली सगळी वृत्ती त्याच्यामध्ये तर गेलीच. पण हा ह्याचा काका जो आहे ना, तो काकाला तो फार जवळचा वाटतो. पुतण्या असं होतं ना की पुतण्या खूप जवळचा वाटतो काकाला, आणि म्हणून काका आपली संपत्ती त्या पुतण्याला देतो. तशी परिस्थिती आहे की हे रजोगुणांनी निर्माण केले, पण त्यांना तमोगुणांनी खूप जवळ केलं. आपलं निजपद त्यांना दिलं, आणि निजपद दिलं म्हणजे काय ह्याचा आणखी स्पष्ट उल्लेख पुढे केलेला आहे, आणि तो म्हणजे प्रमाद मोह. प्रमाद म्हणजे चूक करणं, अगदी सगळं चुकीचं वर्तन करणं, मोठ्या चुका करणं. म्हणजे प्रमाद हा शब्द विशेष चुकांनाच वापरला जातो, जास्त महत्वाच्या चुकांना. शब्द अक्षर त्याच्या मागे आलेलं आहे. तर प्रमाद म्हणजे अत्यंत मोठ्या सगळ्या चुका करणं. आणि मोह म्हणजे एक तर नीट न कळणं, आणि नीट न कळण्यामुळे चुकाही करणं आणि मोहात पडणं, दोन्ही. लक्षात आलं? म्हणजे मोह या शब्दाचे दोन्ही अर्थ आपण या ठिकाणी घेऊ शकतो, की मोहात पडणं असाही अर्थ घेऊ शकतो, आणि मोह ह्याचा दुसराही अर्थ आहे की नीट
न समजणं, नीट न समजणं, कळत नाही की हे योग्य आहे का ते अयोग्य. अर्जुनाला जसं कळत नाही आहे ना की हे करू का ते करू, मला हे केलं तर पाप लागेल का काय, हे जे सगळे विचार त्याच्या मनात येत आहेत हे सगळे त्याचा तो मोह आहे असं म्हटलं जातं. तो मोहात गुंतलेला आहे. तो मोह कशाचा, हा त्याला नीट समजत नाहीये, अर्जुनाला नीट समजत नाहीये. तर तसं या ठिकाणी मोह या शब्दाचा नीट न समजणं, आणि नीट न समजलं की आपोआपच चुका होतात. कळतच नाही योग्य काय अयोग्य काय हे कळत नाही, मग चुका होणं अगदी साहजिक असतं. तर चुका होतात आणि त्याचप्रमाणे मोह सगळ्या प्रकारचे अधिकाधिक वाढत जातात. आता इथपर्यंत आपण आलो. आता ह्याच्या पुढे पहा 46 म्हणजे 246 ओवीपासून ते 251 ओवीपर्यंत मी प्रत्येक ओवी घेत नाहीये, पण त्या ओवीमध्ये काय कशाचा उल्लेख केलेला आहे ते मी भराभर फक्त सांगत जाते. कारण ओवी खूप असं म्हणजे आता जसं त्यांनी म्हटलं ना की ह्याचा मुलगा, पण तो त्यांनी जवळ केलं आणि आपली संपत्ती दिली. तसं पुढे की ही बहीण, मग त्या बहिणीची ही दासी, असल्या प्रकारचे सगळे उल्लेख आहेत. ते तुम्हाला वाचूनही कळतील म्हणून मी ते घेत नाही. मी फक्त त्याच्यात म्हणजे काम आणि क्रोध हे आलं की काय काय येतं त्याचा उल्लेख आता ह्या 51 ओवीपर्यंत आहे, 251 ओवीपर्यंत. आणि त्याच्यामध्ये पहिला उल्लेख आहे पहा 46व्या ओवीमध्ये आशा. आशा या शब्दाचा आहे. आशा 46व्या ओवीमध्ये आशा हा शब्द आहे की काम क्रोध. काम म्हणजे हवी इच्छा आहे, मग आशा वाटत राहते की आपल्याला हे मिळेल, आपण प्रयत्न करावं, म्हणजे आशा आहे, आशा येते. त्यानंतर 47व्या ओवीमध्ये भ्रांती शब्द आहे पहा. भ्रांती म्हणजे भ्रम, पुन्हा नीट कळत नाही. आशा आहे, मिळेल की नाही याची खात्री कुठे. अर्जुनाला सुद्धा आपला जय होईल का पराजय होईल ह्याची कुठे खात्री होती. भ्रांती आहे सगळी. तर भ्रांती येते त्याच्यामध्ये. त्याच्याबरोबर आता आणखीन काय येतं तर 48व्या ओवी जर तुम्ही पाहाल तर त्या ठिकाणी तिथे तृष्णा शब्द आहे बघा. अगदी शेवटी तृष्णा म्हणजे आणखीन हवंय, हाव. असं आशा येते, भ्रांती येते, तृष्णा येते. हे त्याच्या पुढे 49वी जी ओवी आहे ना ती कशी आहे, त्याच्यामध्ये काय म्हटलंय, मोह म्हणजे ह्या काम क्रोध ह्या सगळ्या या काम क्रोधाच्या घरी असं आपण पाहिजे तर म्हणू, काम क्रोधाच्या घरी मोहाला फार मान असतो. मोह मानिजे असा शब्द आहे बघा. मोह मानिजे ह्याचा अर्थ त्याला मान दिला जातो. मोहाला मान दिला जातो. ते बरोबर मानलं जातं की मोह असं काय हरकत आहे मोह असायला, म्हणजे त्याचं समर्थन केलं जातं. तर अशा प्रकारे मोहाला खूप मान दिला जातो. आणि मग त्याच ओवीमध्ये पुढे अहंकार या शब्दाचा उल्लेख आहे बघा. अहंकार आणि त्या अहंकारच्या पुढे काय 2 शब्द आहेत, म्हणजे ओवी वाचते पाहिजे तर हे असो मोह मानिजे या ते अहंकारे घेपे दिजे असं म्हटलंय. घेपे दिजे म्हणजे काय, तो मोह
आणि अहंकार ह्या दोन गोष्टींमध्ये देवघेव होत असते. घेपे दीजे म्हणजे मोह असला की मग अहंकारही येतो, अहंकार असला की मोहही येतो. म्हणजे हा ह्याला पोषक असतो, तो ह्याला पोषक असतो. अशा प्रकारे घेपे दीजे म्हणजे एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी, ज्याला जसं म्हणतो आपण ना की एकमेकाला पोषक असतात ते. तर अहंकार आणि मोह हे एकमेकाला पोषकच असतात. आणि अशा प्रकारे मग पुढे काय होतं, ह्या सगळ्यामुळे काय होतं, तर 50वी ओवी बघा. त्यामध्ये सगळं त्या तो ओवी घेत नाही, पण त्या ठिकाणी असं सत्य ह्या गोष्टीचा उल्लेख आहे. पहिल्यांदा सत्य, सत्याचा भोगसा काढीला असं म्हटलंय. म्हणजे खरं त्याचा अर्थ शब्दशः असा आहे की सत्याचा म्हणजे सत्य हा जणू काही एखादा प्राणी आहे आणि त्या प्राण्याचा कोथळा बाहेर काढला असा त्याचा भोगसा काढिला, ह्याचा अर्थ त्याचा कोथळा बाहेर काढला असं. म्हणजे सत्य नाहीसं झालं, सत्य मरूनच गेलं. कोथळा बाहेर काढल्यावर काय राहणार की सत्य मरून गेलं, सत्य संपलं, सत्य सगळं संपलं. आणि मग काय झालं, सत्य संपल्यावरती अकृत्य वाढली. म्हणजे तो जो भोगसा काढीला त्याच्यामध्ये काय भरलं तर तृणकुटा म्हटले अकृत्य. ज्ञानदेवाने खूप वेगवेगळ्या प्रकारे त्याचं वर्णन केलंय म्हणून मी सांगते. तर अकृत्य वाढतं, नको ती कृत्य घडायला लागतात, नको ती कृत्य घडायला लागतात. सत्य बाजूलाच राहतं, नको ती कृत्य घडायला लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो दंभूरुढविला जगी इही. ह्या सगळ्यांनी दंभ, दांभिकता म्हणजे खोटा मोठेपणा, खरं नाही, खरं काही करायचं नाही, खोटा मोठेपणा मिळवायचा सगळ्या गोष्टी. तर दंभ रूढविला जगी इही. ह्या सगळ्यांनी काय केलं तर दांभिकता ही रूढ करून टाकली या जगामध्ये. सगळ्यांची रूढ होणं म्हणजे सगळ्यांची वर्तनाची ही पद्धतच होऊन जाणं. आणि मग त्याच्यामुळे काय होतं तर पुढच्या 51व्या ओळीमध्ये शांती नागविली असं म्हटलंय. म्हणजे शांतीला वस्त्रहीन केलं म्हणजे शांती संपते, शांती, माणसाची शांतीच नष्ट होते. मग हे असं सगळं झालं. आपण इतके अकृत्य केले, इतकं दांभिक वर्तन केलं तर माणसाला झोप सुद्धा लागत नाही. कारण मनामध्ये कुठेतरी ते सारखं बोचत असतं की आपण काहीतरी चुकलोय. तर शांती संपते. मग माया मांगी शृंगारी, म्हणजे मांगी माया म्हणजे अत्यंत वाईट मांग वृत्तीची माया. माया म्हणजे खोटेपणा, सगळा आभास, खोटेपणा, ती शृंगारली म्हणजे शांती घालवून टाकली आणि मायेला खूप मोठं स्थान दिलं. म्हणजे जसं अर्जुनाच्या बाबतीमध्ये म्हटलंय ना की अर्जुनाच्या हृदयातली वीरवृत्ती गेली आणि करुणा तिथे आली. करुणा आली म्हणजे अर्जुनाच्या हृदयामध्ये करुणेला स्थान मिळालं म्हणून वीरवृत्ती निघून गेली असं जे म्हटलंय ना, तसंच इथे आहे की शांती गेली आणि माया आली. सगळं खोटेपणा, सगळा आभास, सगळा दंभ हेच खरं वाटायला लागलं. आणि असं हे जे सगळं घडतं जगामध्ये त्याच्यामुळे काय होतं, तिये करवी विटाळविली साधू वृंदे. तिये करवी विटाळविली साधू वृंदे म्हणजे साधू म्हणजे सज्जन माणसं, ज्ञानी माणसं, संत, साधू संत, अशी माणसं सुद्धा
ते प्रश्न अर्जुनाचा आहे ना, की ज्ञानी माणूस असं का वागतो, त्याला हे उत्तर आहे की ह्या सगळ्यांनी त्या साधू वृंदाला म्हणजे साधू संतांना, सगळ्या साधू समुदायाला अगदी अशुद्ध करून टाकलं, वाईट करून टाकलं. आणि एकूण मग आता 54 ओव्यांपर्यंत पहा काय दिसतं की असं सगळं झालं की मग काय काय जातं, काय राहतं. तर विवेकाची त्राय फेडली, म्हणजे मी संबंध सगळ्याचा अर्थ नाही सांगत, पण विवेक नष्ट होतो. त्राय फेडली याचा अर्थ तोच आहे की विवेक नष्ट होतो, वैराग्य नष्ट होतं. पुढची ओवी पाहताय ना तुम्ही, 52वी ओवी. विवेक नष्ट होतो, वैराग्य नष्ट होतं. म्हणजे जे साधूंची जी सगळी लक्षणं आहेत, विवेक असणं, वैराग्य असणं, हे साधू संतांचं लक्षण आहे. तर विवेक संपतो, वैराग्य संपतं. मान मोडेली उपशमाची, उपशम म्हणजे निग्रह, निग्रह. एक धैर्याने आपण हे करणार याबद्दलची जी एक खात्री असते किंवा जे एक नियंत्रण स्वतःवरती असतं त्याला निग्रह असं म्हणतात. तर निग्रह संपूनच जातो. आणि मग त्याच्याबरोबर पुढे 53वी ओवी, संतोष संपतो. संतोष वन खांडिले म्हणजे सगळा पसरलेला सगळा संतोष नाहीसा होतो. धैर्य दुर्ग पाडिले, दुर्ग धैर्याचे, दुर्ग म्हणजे किल्ले, बळकट असतात किल्ले. तर धैर्य हे कसं असतं का, अत्यंत बळकट असतं, पण ते धैर्य सुद्धा नाहीसं होतं. आणि आनंद रोप सांडिले उपडून या, म्हणजे असं झालं की सगळा जो काही आनंद आहे जीवनातला, हा आनंद म्हणजे आपली भौतिक सुख नव्हे, आनंद म्हणजे ब्रह्मानंद, आत्मानंद. हा आता तुम्हाला या गोष्टी माहिती आहे. तर आनंद रोप सांडिले उपडून या, म्हणजे आनंदाचं रोप तर उगवतंय, ते सगळं उन्मळून पडतं, आनंदमुळे संपूनच जातं. इही बोधाची रोपे लुचिली, असं पुढचं आहे. 54व्या ओवीमधला पहिला आहे. बोधाची रोपे लुचिली. लुचिली म्हणजे उखडून टाकणं, उखडून टाकणं. पुन्हा बोध म्हणजे बोधाला नुकतेच काही अंकुर फुटतायत, ओम फुटतायत, बोध यायला लागलाय. पण आत्मदर्शन व्हायचंय, स्थितीमध्ये आपल्याला स्थिर व्हायचंय, असं ज्ञानी माणसाची वृत्ती किंवा त्याची इच्छा असते. तर असं म्हणजे त्याच्यामध्ये जो काही बोध निर्माण व्हायला लागलाय, त्याची मुळी कोंबच, त्याचे ते उगवलेले लहानसे अंकुरच मुळी तुटून पडतात, नाहीसे होतात, उखडून टाकले जातात. आणि पुढे अगदी सोपं आहे. सुखाची लिपी पुसळ म्हणजे सुख नाही सोकतं. जिव्हारी आगी सुदली तापत्रयाची, म्हणजे आपल्या जिव्हारी म्हणजे अंतःकरणामध्ये सगळा आनंद जातो, सुख जातं, शांती जाते, हे सगळं नष्ट होतं. आणि काय होतं, तापत्रयाची आग भडकते. अंतःकरणामध्ये तापत्रयाची आग भडकते. साधा त्याचा अर्थ म्हणजे सर्व प्रकारचे ताप, सर्व प्रकारचा वैताग, ताप, सगळी दुःख वाट्याला येतात. हे साध्या शब्दामध्ये. पण ह्या ठिकाणी ना तापत्रयम
तापत्रय म्हटलेलं आहे. तोही शब्द आपल्याला माहिती असला पाहिजे. त्याचं खूप विवरण मी आत्ता करणार नाही आहे, कारण आपण पुढे जेव्हा जाणार आहोत त्यावेळेला कारण तोपर्यंत आपल्याला खूप समजायला लागलेलं असेल, तर त्यामुळे याचे खरे अर्थ त्यावेळेला जास्ती जाणवतील. म्हणून मी आता फक्त 3 प्रकारचे ताप म्हणजे कोणते ते फक्त सांगते. पहिलं म्हणजे आध्यात्मिक, भौतिक आणि अधिदैविक. अधिदैविक म्हणजे आता मी अर्थ सांगत नाही, कारण ह्याचा अर्थ खूप सखोल पाहायला पाहिजे आणि तो आपल्याला नंतर समजेल. आता फक्त एवढं तापत्रय म्हणजे काय हे आपल्याला माहिती असलं तरी या ठिकाणी ते पुरेसे आहे. तर अशा प्रकारे हे सगळं म्हणजे ज्ञानी माणसाची ही अशी अवस्था होऊन जाते असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता पुढे पहा, पुढे जातोय आपण 55वी ओवी. 55वी आणि 56वी एकत्र वाचते आणि अर्थ सांगते. हे आगा तव घडले, जीवीची आथी जडले, परी नातुडती गिवसले ब्रह्मादिका. हे चैतन्याचे शेजारी, वसती ज्ञानाचा एका हारी, म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना. ह्या 2 ओव्यांचा अर्थ आपण पाहूया. कठीण आहे, नुसतं पाहून समजणार नाही. काय म्हटलंय पहा, हे चैतन्याचे शेजारी. चैतन्य म्हणजे काय? चैतन्य म्हणजे आत्मा, परमात्मा, ज्याला आपण वेगवेगळे ब्रह्म हे जे सगळे आपण शब्द वापरतो ते म्हणजे चैतन्य. हे त्यांना म्हटलंय, ह्या सगळ्याला म्हणजे हे काम क्रोधांना म्हटलंय चैतन्याचे शेजारी, म्हणजे चैतन्याच्या ते शेजारी आहेत. आता ब्रह्माच्या ते शेजारी आहेत, आत्म्याच्या ते शेजारी आहेत, असा अर्थ झाला की नाही? आत्म्याच्या शेजारी आहेत, ब्रह्माच्या शेजारी आहेत, परमात्म्याच्या शेजारी आहेत. आता असं का म्हटलंय हे नीट लक्षात घ्या. पुढचं सुद्धा वसती ज्ञानाचा एका हारी, ह्याचा अर्थ साधा अर्थ असा की ज्ञानात एका हारी म्हणजे एका पंक्तीमध्ये, एका ओळीमध्ये किंवा एका पंक्तीमध्ये म्हणजे बरोबरीने. एका पंक्तीला कोण बसतं? जे बरोबरीचे असतात ते बसतात. तर म्हणून वसती ज्ञानाचा एका हारी म्हणजे ज्ञानाच्या बरोबरीने ते त्या पंक्तीला बसतात, त्या म्हणजे त्या स्थानाला ते बसतात. आता काम आणि क्रोध हे ब्रह्माचे, परमात्म्याचे शेजारी, ज्ञानाच्या एका हारी, हे सगळं कसं काय? ह्याचं अर्थ आपल्याला नीट समजला पाहिजे. या ठिकाणी आपल्या अध्यात्मामधला एक विचार महत्त्वाचा आहे, तो आपल्याला समजला की ह्या शब्दांचे अर्थ किंवा ह्या ओळींचे अर्थ आपल्याला आपल्या संस्कृतीनुसार किंवा आपल्या अध्यात्मानुसार असं म्हटलं जातं की संबंध विश्वाची निर्मिती ब्रह्माच्या इच्छेने झाली. मी इच्छा शब्द वापरते बघा, नुसतं ब्रह्मानी केली असं नाही मी म्हणते, ब्रह्माच्या इच्छेने झाली.
इच्छा शब्द महत्वाचा आहे त्यामध्ये. विश्वनिर्मिती ही ब्रह्माच्या इच्छेने झाली असं म्हटलं जातं. आता ब्रह्माची इच्छा काय होती हे संस्कृतमध्ये जे काही त्याच्याबद्दलचं उल्लेख आहे तर तो उल्लेख असा आहे की ब्रह्माची इच्छा होती की एकोहम बहुस्याम. एक अहम, एकोहम म्हणजे एक अहम बहुस्याम, म्हणजे मी एकच आहे, मी एकटा आहे. पण त्यामध्ये अहम पण आलं ना, अहम आलं. मी ही जाणीव ब्रह्माला झालेली आहे हे लक्षात घ्या. मी एकटा आहे, मी बहुश्याम होतो म्हणजे मी विविध रूपांमध्ये नटतो म्हणा किंवा मी विविध रूपांमध्ये रूपांतरित होतो. अशी इच्छा ब्रह्माला झाली. ही आपली आध्यात्मिक कल्पना आहे. ही ब्रह्माची इच्छा अशी होती की एकोहम बहुश्याम, मी एकटा आहे, मला विविध रूपांमध्ये नटायचं आहे, मला विविध रूपांमध्ये जगायचं आहे, अशी इच्छा झाली. आणि म्हणून ही वैविध्यपूर्ण विश्वनिर्मिती झाली. म्हणून ही वैविध्यपूर्ण अशी विश्वनिर्मिती झाली, अशी आपली कल्पना. आता या कल्पनेनुसार मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं की ही ब्रह्माची इच्छा, इच्छा हा शब्द महत्वाचा आहे असं मी जे बोलले त्याचं कारण असं की ही इच्छा ब्रह्माला झाली म्हणजेच ब्रह्माला काहीतरी कामना निर्माण झाली. बरोबर आहे. काम म्हणजे इच्छा. ब्रह्माला काहीतरी एक इच्छा निर्माण झाली म्हणजेच ब्रह्माला काम निर्माण झाली, कामना निर्माण झाली, कामना निर्माण झाली. आणि ही जी ब्रह्माची कामना की ज्याच्यातून पुढे विश्वनिर्मिती झाली, ही जी ब्रह्माची कामना त्याला आद्य काम असं म्हणतात. आद्य सर्वात आधीचं आद्य काम त्याला म्हणतात आद्य काम. जेव्हा काही नव्हतं त्यावेळेची ही गोष्ट आहे की आद्य काम ब्रह्माला झालं. आणि ब्रह्म हे तर ज्ञानपूर्ण आहे, ब्रह्म हे तर ज्ञानपूर्ण आहे. बरोबर आहे. आणि म्हणून हे जे सगळं म्हटलंय ना, हे आगात तवा घडले म्हणजे काय की हे आता ह्या प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगत जाते. हे म्हणजे काय तर हे काम क्रोध. अर्जुना लक्षात घे की हे काम क्रोध म्हणजे याचं स्थान काय आहे मी तुला सांगतो की हे आगात तव घडले. हे आपल्या विश्वनिर्मिती बरोबरच आपल्या शरीराबरोबरच निर्माण झालेले आहे. विश्वनिर्मिती बरोबरच आणि आपल्या शरीराबरोबरच हे निर्माण झालेले. कारण काम हे आद्य काम, त्याच्यातून पुढे विश्वनिर्मिती म्हणजे हे विश्वनिर्मिती बरोबरच काम आला, विश्वनिर्मिती बरोबरच काम आला. आणि ब्रह्म तर ज्ञानपूर्ण, पण ते ब्रह्माच्या बरोबरीत ब्रह्माचा तो काम, त्याची ती कामना आणि त्यामुळे ते ज्ञानाच्या एका हारी बसले. म्हणजे ज्ञानाच्या बरोबरीचं स्थान त्यांना मिळालं, ज्ञानाच्या बरोबरीचं स्थान त्यांना मिळालं. एकात एक हे सगळं गुंतलंय आणि ते नीट लक्षात घ्यायचंय की
ज्ञानाच्या बरोबरीचं स्थान त्यांना मिळालं. आणि खरं जर विचार केला की ज्ञानाच्या बरोबरीचं स्थान त्यांना मिळालं, याचा अर्थ काय, तर केवळ ब्रह्माचं ज्ञान म्हणून नव्हे, तर आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी अर्जुनाचा प्रश्न लक्षात घ्या, की प्रश्न काय आहे की ज्ञानी लोक अशी का होतात, आणि त्याला उत्तर भगवंत देतात त्यांच्या मनामध्ये कामक्रोध असतात. मग आता हे कामक्रोध ज्ञानी लोकांच्या मनामध्ये का असतात, तर हे ज्ञानाच्या एका हारीला बसूनच आलेले आहेत. सुरुवातीपासून ते त्याच्या बरोबरीचेच आहेत, त्याच्या आपल्या शरीराबरोबर ते जन्मलेलेच आहेत. किती लवकर लहान मूल बघा रागवायला लागतं, हवं म्हणायला लागतं, सगळं त्याला कळायला लागतं. एखादी गोष्ट त्याला हवी असलेली नाही मिळाली, साधं त्याला जवळ घेणं हवं आणि आपण घेतलं नाही तरी ते रडायला लागतं. म्हणजे काम हे किती लवकर आयुष्यामध्ये सुरुवात होते हे आपण लक्षात घ्यायचंय. म्हणजे केवळ ब्रह्माचं आद्य काम असं नाही, आपल्याही जीवनामध्ये हे काम क्रोध आपल्या जन्मापासूनच आपल्या बरोबर असतात. आणि ते ज्ञान असलं की ते त्याच्या एका पंक्तीलाच बसतात. आता ज्ञानी माणसाच्या एका पंक्तीलाच ते बसले की त्यांच्याच बरोबरीचे होतात. आणि त्यामुळे असं दिसतं की माणूस कितीही ज्ञानी असला तरी काम क्रोध सोडतच नाही. ज्ञानी माणसाला सुद्धा ते सोडत नाही, त्याच्या बरोबरच असतात. आणि पुढे त्या ओळीचा शेवट आहे, म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना. म्हणजे प्रवर्तले म्हणजे एकदा का खवळले, प्रवर्तले महामारी म्हणजे दोन्ही शब्द एकत्र घ्यायचे. प्रवर्तले महामारी म्हणजे एकदा का ते खवळले, काम आणि क्रोध दोन्ही एकदा का खवळले की ते कोणालाही आटोपत नाही, सावरत नाही, कोणी त्याला अडवू शकत नाही, आटोपत नाही ते. आणि पुढच्या ओव्या अगदी साध्या आहेत बघा. हे जळेविण बुडविती, बुडवायला पाणी तरी पाहिजे, इथे पाण्याची पण गरज नाही, तुम्हाला बुडवूनच टाकतात. काम क्रोध हे आयुष्यामध्ये तुम्हाला खाली बुडवून टाकतात. जळेविण बुडविती, आगी विण जाळीती, न बोलता कवळीती प्राणी. ते कळायला पण देत नाहीत कधी आपल्याला काम क्रोधांचा विळखा बसतो हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. आणि ते अशा प्रकारे कार्य करत राहतात. हे शस्त्रेविण साधिती, सोपं आहे म्हणून जरा बरोबर घेते. हे शस्त्रेविण साधिती, दोरेविण बांधिती, ज्ञानियांसी तरी वधिती पैज घेऊनी. हा शेवटचा भाग तर फार महत्वाचा आहे. शस्त्रेविण साधिती म्हणजे शस्त्राशिवायच आपल्याला मारून टाकतात, दोराशिवाय बांधून टाकतात. निदान दोर असतील ते आपण सोडवण्याचा तरी प्रयत्न करू, हे इथे दोरही लागत नाही, बांधूनच टाकतात ते आपल्याला. आणि ज्ञानियासी तरी वधिती पैज घेऊनी, पैजच घेतात की हा ज्ञानी आहे ना, याला बघा मी कसा बुडवतो. पैजेनी ज्ञानी माणसाला ते बुडवतात. असं हे थोडंसं आणखी पुढे घेते हा, अजून एक 10 मिनिटं. आता इथे पुढे, कारण हे एका बरोबर घेणं हे जास्ती जरुरीचं आहे म्हणून मी आता इथे मध्ये थांबले नाही. हे कसे आहेत हे म्हणजे हे जे आहे ना, त्याचा प्रश्न काय आहे की ज्ञानी माणूस अशी कर्म का करतो, हा अर्जुनाचा प्रश्न आहे ना, त्याला उत्तर देतात. म्हणून आता या पुढच्या ओव्या बघा कशा आहेत.
जैसी चंदनाची मुळी दिवसोनी घेपे व्याळी, ना तरी उल्बाची खोळी गर्भस्थानी. का प्रभाविन भानू धुमेविण हुताशनु, जैसा दर्पण मळगिनू कहीच नसे. तैसे इहविण ऐकले आम्ही ज्ञान नाही देखले, जैसे कोंडे निपा गुंतले बीज निपजे. बघा तिन्ही ओव्या किती छान आहे की चंदनाची मुळं जी असतात त्याला साप वेढा घालून बसलेला असतो. तसंच ज्ञानावरती ह्या कामक्रोधांचा विळखा असतो. जसं मगाशी ज्ञाननिधीवरती म्हटलंय तसं इथे चंदनाच्या मुळांचा उपमा दिली आहे. ह्यांनी निराळ्या उपमा दिल्या. चंदनांच्या मुळावरती सापाचा वेढा असतो, तसा ज्ञानावरती ह्यांचा वेढा असतो. उल्बाची खोळी गर्भस्थानी. उल्ब ह्याचा अर्थ ज्याला काय म्हणतात, वार म्हणजे गर्भाच्या भोवती वार असते, वार गुंडाळलेली असते, प्लॅसेंटा ज्याला म्हणतात. तर गर्भाच्या भोवती ती वार असते आणि ती जन्म झाल्यानंतर, बाळाचा जन्म झाल्यानंतर ती तुटते तरी किंवा तोडावी लागते. तर इतकी ती गुंतलेली असते, तो गर्भ त्याच्यामध्ये असतो. तर अशा तसंच पुढे प्रभाविण भानू म्हणजे सूर्य हा कधी प्रकाशा वाचून किंवा प्रकाश म्हणा या ठिकाणी असाही अर्थ येतो, घेता येतो की ताप, सूर्याचा ताप जाणवतोच आपल्याला. आता बघा सुरू झालाच आहे सूर्याचा ताप. तर प्रभाविण, प्रभाचा अर्थ प्रकाश, प्रकाशाचं वलय हे सूर्याच्या भोवती असतंच आणि तसं ताप असाही अर्थ घेता येतो. धूमेविण हुताशनु म्हणजे हुताशनु म्हणजे अग्नी. अग्नी हा कधी धुराशिवाय असू शकत नाही. धूमेविण म्हणजे अग्नी हा कधी धुराशिवाय असू शकत नाही. त्याचप्रमाणे दर्पण हा कधी धुळीशिवाय असू शकत नाही. धूळ असतेच दर्पणावर, आपला तर अनुभव असतो. आणि हे विशेषतः ज्ञानदेवांच्या काळामध्ये ह्याचा अर्थ आणखी एक वेगळा आहे आणि तो असा की त्या काळामध्ये आपल्यासारखे आज आपले जसे आरसे असतात तसे आरसे नव्हते. त्या काळी धातूचे आरसे असत, धातूचे आरसे असत आणि त्या धातूवरती हवेतल्या बाष्पामुळे गंज चढत असे आणि मग त्याच्यात आणखी धूळ बसत असे. तर त्यामुळे ते सतत घासावे लागायचे, घासून पुसून स्वच्छ ठेवावे लागायचे. असा त्यामागे त्या काळाचा संदर्भ एक आपल्याला माहिती असावा म्हणून मी सांगितलं की दर्पण, नाहीतर इतका अगदी दर्पणाचा उल्लेख त्यांनी केला नसता, पण त्या काळामध्ये दर्पण हे अशा प्रकारचे होते. तर असं कधी नसतंच. तसंच ह्या पुढच्या ओवीमध्ये शेवटचा भाग जो आहे ना तो आधी घेऊ. जैसे कोंडे निपा गुंतले बीज निपजे म्हणजे दाणा हा कोंड्यानी कसा वेढलेला असतो, तसंच तैसे इहविण ऐकले आम्ही ज्ञान नाही देखले म्हणजे काम क्रोधांशिवाय ज्ञान हे कधी आम्ही पाहिलंच नाही असं म्हणता येते. तर अशा प्रकारे काम क्रोधांमुळे हे ज्ञानी माणूस सुद्धा तसा होतो असं त्यांना सांगायचं आहे. आता पुढचा थोडासा भाग आहे, एकच म्हणजे 65 ओव्यांपर्यंत घेते. तैसे ज्ञान तरी शुद्ध परी इही असे प्रवृत्त म्हणून ते अगाध होऊन ठेले. प्रवृत्त याचा अर्थ आच्छादून टाकणं, वेढून टाकणं.
वेढून टाकणं किंवा आच्छादून टाकणं. ज्ञान शुद्ध असतं, पण ते या कामक्रोधाने आच्छादून टाकलेलं असतं, वेढून टाकलेलं असतं. आणि म्हणून ते अगाध होऊन ठेले. अगाध म्हणजे ते मिळायला कठीण. अगाध ह्याचा अर्थ मिळायला कठीण. ह्यांनी मुळी त्यांना ज्ञानाला इतकं आच्छादून टाकलंय, वेढून टाकलंय की ज्ञान मिळायला कठीण झालेलं आहे, किंवा ज्ञानी माणूस सुद्धा ज्ञानाला विसरून जातो अशी परिस्थिती झालेली आहे. आणि म्हणून पुढे काय म्हटलंय, आधी याते जिणावे मग ते ज्ञान पावावे, तव पराभवो न संभवे रागदेशा. म्हणजे आधी म्हणजे काय म्हटलंय की आपण जर असा विचार केला, ह्याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. असं काय वाटतं, पहिल्यांदा आपण पाहिलं की आधी या ते जिणावे, म्हणजे आधी आपण कामक्रोधांना जिंकावं असाच फक्त अर्थ आपण घेऊन बसतो. पण तसं नाही आहे. ह्याचा अर्थ असा आहे की आपण जर समजा असा विचार केला, की आपण कामक्रोधाने हे वेढलेले, तर कामक्रोधांना आधी जिंकावं मग आपल्याला ज्ञान प्राप्त होईल, असा जर आपण विचार केला तरी सुद्धा पुढचा जो भाग आहे ना या ओवीतला, तो लक्षात घ्यायलाच पाहिजे. तव पराभवो न संभवे रागद्वेषा, असा जो भाग आहे ना, म्हणून मी मुद्दाम अशी सुरुवात केली की जर आपल्याला असं वाटलं की आपण आधी कामक्रोधांना जिंकावं म्हणजे आपल्याला ज्ञान प्राप्त होईल, तर लक्षात घे अर्जुना की ह्या रागद्वेषांचा, या कामक्रोधांचा पराभव संभवत नाही. ते इतके बळकट आहेत की त्यांचा पराभव आपल्याला करता येत नाही. याते साधावया लागी जे बळ आणि जे अंगी, ते इंधन जैसे आगी सावावू होय. म्हणजे यांचा पराभव करण्यासाठी जितकं आपण आपलं बळ वाढवण्याचा प्रयत्न करू, त्या बळाचं काय होतं, तर जसं आगीमध्ये तुम्ही इंधन घालत राहिला की ती आग जशी भडकत जाते, तसं होतं की ह्यांचा पराभव तर होत नाही, उलट कामक्रोध आणखी भडकतात. तर असं म्हणजे ह्यांचा पराभव खूप कठीण आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलंय. तैसे पुढे जाते हा, तैसे उपाय कीजती जे जे ते यासीचे होती विरजे, म्हणून हटिया ते जिणीजे इहीची जगी. म्हणजे जितका तुम्ही उपाय कराल ह्यांचा पराभव करण्याचा, ते सगळे तुमचे प्रयत्न या कामक्रोधांना आणखीन पोषक होतात, त्यांच्याशी मैत्री करतात, कामक्रोधांशी मैत्री करतात. कामक्रोधांशी विरजे ह्याचा खरा तो अर्थ आहे, ते त्यांचे मित्र होतात, त्यांच्याशी ते मैत्री करतात. म्हणून हटियाते जिणीचे इहीची जगी. हटियाते ह्याचा अर्थ हटयोगी. हटयोगी जे असतात, जे ध्यानाला आणि अत्यंत वेगळ्या प्रकारे ध्यानाचा प्रयत्न करत असतात, ध्यानाला बसलेले असतात आणि ध्यान मार्गाने ईश्वर प्राप्ती करण्याचा प्रयत्न करत असतात. त्या हटिया ते जिणीजे हीच जगी,
म्हणजे त्या हठयोग्यांना सुद्धा हे जिंकतात. त्या हठयोग्यांना सुद्धा हे जिंकतात. म्हणूनच ही ऋषीमुनींची उदाहरणं आहेत ना. ते सुद्धा खूप तपश्चर्या करत होते, पण शेवटी त्यांना सुद्धा ह्या कामक्रोधाने जिंकून घेतलं. आता आज मी या ठिकाणी थांबते आणि पुढचा जो भाग आहे ना तो थोडा वेगळ्या प्रकारचा आहे, तो आपण पुढे घेऊया. 66 ओळीपर्यंत आपण आलेलो. 67 म्हणजे 267व्या ओळीपासून पुढच्या तासाला सुरुवात.